द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009. MPSC राज्यसेवा नवीन अभ्यासक्रमानुसार राईट टू एज्युकेशन 2009चा कायदा आणि एक 2007चा पॅरेंट्स मेंटेनन्स अँड वेलफेअरचा कायदा, 2 कायदे नवीन ॲड झाले. त्यातला हा जो पहिला कायदा आहे यामधले आपण डिटेल्स आणि थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. हा जो कायदा होता हा 2009मध्ये केला होता, राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009. यामध्ये 7 चॅप्टर्स आणि जवळपास 38 आर्टिकल्स किंवा सेक्शन्स दिले आहेत. तर तुम्ही बघा इकडे पहिला जो सेक्शन, पहिला चॅप्टर आहे प्रिलिमिनरीचा, त्यामध्ये शॉर्ट टायटल डेफिनेशन दिलेले आहेत. चॅप्टर 2मध्ये राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिले आहेत. डायरेक्ट आपण डिटेलमध्ये जाऊया त्याच्या. हा बघा इकडे हा पहिला चॅप्टर दिला आहे प्रिलिमिनरीचा, शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमेन्समेंट. यातला एक 5 नंबरचा पॉईंट जो आहे की नथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट शाल अप्लाय टू मदरसाज, वैदिक पाठशालाज अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स प्रायमरली इम्पार्टिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर डेफिनेशन्स दिले आहेत की 2A ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, त्यानंतर 2B कॅपिटेशन फी. आता 2C हे खूप महत्त्वाचं आहे. 2C चाइल्डची डेफिनेशन दिली आहे. त्यामध्ये म्हणजे चाइल्ड म्हणजे असं की मेल ऑर फिमेल, मुलगा किंवा मुलगी जिचं वय 6 ते 14 वर्ष वयापर्यंत आहे. त्याच्यानंतर D चाइल्ड बिलॉंगिंग टू डिसॲडव्हान्टेजेस ग्रुप, ईमध्ये चाइल्ड बिलॉंगिंग टू विकर सेक्शन, आणि हा एक महत्त्वाचा परत एक चाइल्ड विथ डिसॅबिलिटीचा दिला आहे, 2EE असं तो क्लॉज आहे. तर 95चा तो डिसॅबिलिटी ॲक्टनुसार जो डेफिनेशन आहे डिसॅबिलिटीची, ती सुद्धा या 2Eनुसार ती 2EE ती गृहीत धरल्या जाईल. त्याच्यानंतर एक 2F एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे काय. एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण. गार्डियनची डेफिनेशन दिली आहे 2G. त्याच्यानंतर 2I नॅशनल कमिशन प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स दिलं आहे. 2K पॅरेंट्स दिले आहेत. 2N स्कूल दिलं आहे. त्याच्यानंतर 2Q स्टेट कमिशन दिलं आहे. त्याच्यानंतर चॅप्टर जर का दुसरा बघितला तुम्ही तर राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, हा जो तिसरा सेक्शन आहे त्यामध्ये सांगितलं आहे की एव्हरी चाइल्ड ऑफ द एज 6 to 14 की त्याला तो त्याच्या जवळपास, शाळेच्या जवळपास, ज्याचं एक्सप्लेनेशन शेड्यूलमध्ये दिलं आहे की 1ली ते 5वीपर्यंत प्रायमरी एज्युकेशन जे असेल ते त्याच्या घराजवळ 1 किलोमीटरच्या मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर 6वी ते 8वी जे एलिमेंटरी एज्युकेशन असतं ते त्याला 3 किलोमीटरच्या आत मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर नो चाइल्ड शाल बी एबल टू पे, म्हणजे तुम्हाला विदाऊट फी असेल ते फ्री असेल. त्याच्यानंतर 4 नंबरचं सेक्शन दिलं आहे की स्पेशल प्रोव्हिजन ऑफ चिल्ड्रन नॉट ॲडमिटेड ऑर हू हॅव नॉट कम्प्लिटेड एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे तुमच्या वयानुसार तुम्हाला ॲडमिशन मिळेल. वेदर इट इज तुम्ही काय केलं आहे मागे डझंट मॅटर, तुम्हाला तुमच्या वयानुसार त्या क्लासमध्ये ॲडमिशन मिळेल. त्याच्यानंतर चॅप्टर 3 आहे, त्यामध्ये ड्युटीज ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स दिले. ड्युटी ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अँड लोकल ऑथॉरिटी दिले 6 नंबरच्या सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर एक महत्त्वाचे येतं ते म्हणजे चॅप्टर 4, त्यामध्ये शाळेची रिस्पॉन्सिबिलिटी एक्सटेंड केली आहे फॉर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रूफ ऑफ एज ऑफ ॲडमिशन. 14 नंबरच्या सेक्शनमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला जर का तुमच्याकडे प्रूफ नसेल तर कोणत्याही मुलाला ॲडमिशन नाकारल्या जाणार नाही 14(2) ओके. त्याच्यानंतर 16 जर का बघितलं तर प्रोहिबिशन ऑफ होल्डिंग बॅक अँड एक्सपल्जन, म्हणजे नो चाइल्ड ॲडमिटेड इन अ स्कूल शाल बी हेल्ड बॅक इन एनी क्लास ऑर एक्सपेल, म्हणजे त्याला नापास करता येणार नाही तुम्हाला कधीपर्यंत, एलिमेंटरी एज्युकेशनपर्यंत. 16 नंबरचा सेक्शन. 17 नंबरचा सेक्शन काय म्हणतो की फिजिकल पनिशमेंट किंवा मेंटल हॅरसमेंट करता येणार नाही. 17 नंबरचा सेक्शन म्हणतो की कोणत्याही मुलाला तुम्हाला मारता येणार नाही किंवा त्याला मेंटली त्रास देता येणार नाही. 18 नंबरचे
सेक्शन म्हणतो की नो स्कूल टू बी इस्टॅब्लिश विदाऊट ऑप्टेनिंग सर्टिफिकेट ऑफ रिकग्निशन, म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेनीच तुम्हाला शाळा स्थापन करता येईल. असे उगाच तुम्ही स्वतःहून शाळा स्थापन नाही करू शकत, काहीतरी गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळवूनच तुम्ही शाळा स्थापन करू शकता. सेक्शन 18. त्यानंतर सेक्शन 20 पॉवर टू अमेंड शेड्यूल. ह्या कायद्याच्या शेवटी एक शेड्यूल दिला आहे. त्या शेड्यूलला अमेंड करण्यासाठी जी ऑथॉरिटी असेल ती सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. त्याच्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटीची 21 नंबरच्या सेक्शनमध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटीची प्रोव्हिजन दिलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये एक स्कूल मॅनेजमेंट कमिटी असली पाहिजे आणि त्या कमिटीमध्ये इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ लोकल ऑथॉरिटी, पॅरेंट्स अँड गार्डियन ऑफ चिल्ड्रन ॲडमिटेड इन सच स्कूल यांची ती बनलेली असेल. आणि त्यातला महत्त्वाचा सेक्शन हा दिला आहे की प्रोव्हायडेड ॲटलिस्ट 3/4 ऑफ द मेंबर्स ऑफ सच कमिटी, म्हणजे 3/4 जे सदस्य असतील हे त्या पालक किंवा गार्डियन्स असतील. त्याच्यानंतर महत्त्वाचं आणखीन त्यातलं एक प्रोव्हिजन आहे की या स्कूल मॅनेजमेंट कमिटीमधले 50% सदस्य हे महिला असतील. ठीक आहे. त्यांची फंक्शन्स दिली आहेत या स्कूल मॅनेजमेंट कमिटीची की मॉनिटरिंग केली पाहिजे शाळा कशी चालली इथे, किंवा तुम्ही प्रिपेअर अँड रिकमेंडेशन करू शकता काय काय प्लॅन असला पाहिजे शाळेला. त्याच्यानंतर शाळेत येणारे पैसे जे असतात, ग्रँट्स असतात शाळेला मिळतात, त्याच्याबद्दल मॉनिटरिंग करू शकता स्कूल मॅनेजमेंट कमिटी. त्याच्यानंतर परफॉर्म सच अदर फंक्शन ॲज प्रिस्क्राईब, बाकीचे ते दिले ते तुम्ही करू शकता. त्यानंतर इकडे एक सेक्शन 25मध्ये पॉप्युल टीचर रॅशो दिला आहे की किती मुलांसाठी शिक्षक किती असले पाहिजेत. तर प्रायमरी एज्युकेशनसाठी तो 30 मुलांसाठी एक शिक्षक असला पाहिजेत आणि 6वी ते 8वीच्या मुलांसाठी 35 मुलांसाठी एक शिक्षक असला पाहिजे. म्हणजे इकडे बघा 1ली ते 5वी 1:30 आणि 6वी ते 8वी 1:35. त्याच्यानंतर तुम्हाला सेक्शन 28मध्ये प्रायव्हेट ट्युशन घेण्यावर बंदी घातली आहे. त्याच्यानंतर हा चॅप्टर 5वा करिक्युलम अँड कम्प्लिशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. त्यामध्ये एक्झामिनेशन अँड कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं आहे सेक्शन 30मध्ये. म्हणजे एव्हरी चाइल्ड कम्प्लिटिंग हिज एलिमेंटरी एज्युकेशन शॅल बी अवॉर्डेड अ सर्टिफिकेट, त्याला सर्टिफिकेट मिळेल. आणि नो चाइल्ड शॅल बी रिक्वायर्ड टू पास एनी बोर्ड एक्झामिनेशन टिल एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजे तुम्हाला एलिमेंटरी एज्युकेशनपर्यंत बोर्ड एक्झाम द्यायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर 6वा चॅप्टर आहे प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ चिल्ड्रन. तर याच्यासाठी 31 नंबरच्या आर्टिकलमध्ये नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड दिला आहे आणि स्टेट कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड दिला आहे, जो की आपण कमिशन्स ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट ॲक्ट 2005 नुसार इस्टॅब्लिश केला जाईल. त्याच्यानंतर 33व्या सेक्शनमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल दिली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटला सल्ला देईल. तिच्यामध्ये 15पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. तशीच एक 34मध्ये राज्य सरकारला एक ॲडवायझरी काउन्सिल असेल, त्यामध्ये सुद्धा 25पेक्षा जास्त सदस्य असणार नाहीत. त्याच्यानंतर शेवटचा चॅप्टर आहे 7वा मिशलेनियस पॉवर टू इश्यू ऑर डायरेक्शन्स, म्हणजे 35 नंबरचं सेक्शन. त्याच्यानंतर विशेष काही नाही, अशा प्रकारे तो हा कायदा इथे संपतो. आणि एक शेवटी एक शेड्यूल दिला आहे. हा शेड्यूल खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये कायद्याच्या शेवटी दिला आहे तो नॉर्म्स आणि स्टँडर्ड्स फॉर अ स्कूल. तर यामध्ये नंबर ऑफ टीचर्स किती असले पाहिजेत. 1ली ते 5वी जर का असेल तर 60 मुलं जर का असतील तर 2 शिक्षक असणं जरुरीचं आहेत. 60 ते 90 असतील तर 3 शिक्षक, 90 ते 120 असतील तर 4 शिक्षक, 120 ते 200 असतील तर 5 शिक्षक आणि 150च्या वर जर का मुलं असतील तर 5 शिक्षक प्लस एक हेडमास्टर असेल. ठीक आहे. आणि 200च्या वर जर का मुलं असतील तर प्युपिल टीचर रॅशो शुड नॉट एक्सक्लुडिंग हेड टीचर शॅल नॉट एक्सीड 40, म्हणजे 40 मुलांना एक शिक्षक असला पाहिजे एक्सक्लुडिंग हेड टीचर हेडमास्टर. त्यानंतर 6वी ते 8वीच्या मुलांसाठी
हा पॉप्युलर रॅशो दिला आहे 35:1. त्याच्यानंतर मिनिमम नंबर ऑफ वर्किंग अवर्स दिले आहेत 200 वर्किंग डेज फॉर क्लास फर्स्ट क्लास टू फिफ्थ क्लास, म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत 200 वर्किंग डेज असतील. त्याच्यानंतर 6वी ते 8वीसाठी 220 वर्किंग डेज असतील. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शनल अवर्स जे असतात पर अकॅडमिक इयर, एका वर्षात 800 इन्स्ट्रक्शनल अवर्स असतील पहिली ते 8वीच्या पहिली ते 5वी विद्यार्थ्यांसाठी आणि 1000